अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। आपला देश कृषी प्रधान असूनही बळीराजाला कायमचं संघर्षाला सामोरं जावं लागत आहे। सध्या कडाक्याच्या उन्हामुळे पिकांना पाण्याची सर्वाधिक गरज असताना सरकारने शेतीसाठीच्या वीज पुरवठ्यात पुन्हा 2 तासांची कपात केली आहे। पूर्वी 10 तास मिळणारी वीज आता थेट 6 तासांवर आल्याने शेतकरी हवालदिल झाला असून सरकारला शेतकऱ्यांचा कळवळा नाही का असा संतप्त सवाल विचारला जात आहे। ऐन उन्हाळ्यात बागायत आणि शहरात पिकांना पाण्याची मोठी गरज असते, मात्र दररोज केवळ 6 तास वीज मिळत असल्याने पिकांना पाणी देणं अशक्य झालं आहे। पाणी असूनही विजेअभावी मोटारी चालवता येत नाहीत, परिणामी पिके डोळ्यादेखत वाळण्याची भीती जाणवत आहे। यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचं आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागत आहे। शेतकऱ्यांनी या कपातीमागील भेदभावावर तीव्र आक्षेप घेतला आहे। कारखाने आणि औद्योगिक क्षेत्राला 24 तास अखंड वीज पुरवठा केला जातो, मग देशाचा आर्थिक कणा असलेल्या शेतीसाठीच ही वीज कपात का, असा सवाल उपस्थित केला जात आहे। सरकारकडून जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना वेठीस धरलं जात असल्याची भावना ग्रामीण भागात पसरली आहे। या गंभीर संकटाच्या काळात स्थानिक लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाठ फिरवली आहे। निवडणुकीच्या काळात आश्वासनांचा पाऊस पाडणारे नेते आता शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येत नसल्याने संतापाची लाट उसळली आहे। सरकारच्या या निर्णयाविरोधात आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेविरोधात शेतकरी आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत। जर येत्या काही दिवसात वीज पुरवठ्यात वाढ करून किमान 8 ते 10 तास वीज दिली नाही तर पिके वाचवण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत। एकीकडे सरकार शेतीला प्राधान्य देत असल्याचं सांगता आणि दुसरीकडे अशा प्रकारची वीज कपात करून शेतकऱ्यांचं कंबरडं मोडतं। हा विरोधाभास आजच्या शेतीच्या विदारक स्थितीला जबाबदार आहे। सरकार यावर काही ठोस निर्णय घेणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। महामीडिया 24 साठी मनोज अथने। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।